श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः। चिन्मयं व्याप्तिं यत्सर्वं त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1277व्या भागाचं मी पठण करीत आहे। आज अश्विन शुद्ध दशमी, मंगळवार, दिनांक 14 ऑक्टोबर 2023। आजचा दिनविशेष म्हणजे आज विजयादशमी। संपूर्ण भारतात हा दिवस दसऱ्याचा सण म्हणून साजरा केला जातो। उपदेशामृत संग्रह भाग 4 या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांच्या अमृतवाणीतील अमृत कणांचे पठण सुरू आहे। या भागात पुढील प्रश्न आहे, 10-12 वर्षांपूर्वी वारलेली मृत व्यक्ती स्वप्नात येऊन काही सुचवू शकते का? तिला दुसरा जन्म मिळाला असेल का? परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की कोणतीही व्यक्ती वारली म्हणजे तिला लवकर दुसरा जन्म मिळत नाही। दुसऱ्या जन्मासाठी फार वाट पाहावी लागते। दुसरा जन्म कसा मिळतो ही प्रक्रिया समजणे फार अवघड आहे। दुसऱ्या जन्मासाठी किती काळ थांबावे लागते हे ज्याच्या त्याच्या कर्मावर अवलंबून आहे। हे सर्व ईश्वरी सत्तेच्या हातात आहे व ईश्वर देखील हे सर्व काही कार्य नियतीमार्फत करवतो। गेलेल्या व्यक्तीची तुमच्या स्वप्नात येऊन दर्शन देण्याची किंवा काही सुचवण्याची पात्रता नसते, कारण ती व्यक्ती जिवंत असताना तशी सामान्यच असते। तुम्हाला जी गेलेली व्यक्ती स्वप्नात दिसते त्याला आपण कारणीभूत असतो, त्याला आपले रक्तच कारणीभूत असते। रक्ताचे गुणधर्म आहेत की ज्याची आठवण नको त्याची आठवण येते व मग ते झोपल्यानंतर स्वप्नात तुमच्या पुढे चित्रणासारखे दिसते। मुलांच्या शरीरात वडिलांचे रक्त असते, वडिलांच्या शरीरात पण आजोबांचे रक्त असते। आठवण येणं साहजिकच आहे। जेव्हा मृत व्यक्तीबद्दल काही कारणास्तव मनातील भाव उत्कट स्थितीला जातात तेव्हा रक्तातील गुणधर्मात फरक पडतो व ते चित्रण झोपेत दिसते। तुम्ही मृत व्यक्तीबद्दल जास्त विचार करू नका। गतम न सोच्यम, आपला उद्धार कसा होईल, जीवनात आनंद कसा मिळेल याचा विचार करा। सत्संग कसा मिळेल, 2 चांगल्या गोष्टी कशा श्रवण करता येतील, आत्मसात कशा करता येतील यावर मन केंद्रित करा। श्री गुरुदेव दत्त। पुढील आशीर्वाद आहे भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई, दिनांक 6/2/1992, बैठक क्रमांक 157। परमपूज्य सद्गुरूंनी दिनांक 9/12/1982 रोजी श्री दत्तात्रय जयंतीनिमित्त झालेल्या पाद्यपूजेच्या वेळी दिलेले दिव्य अनुग्रह आशीर्वाद। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हे दत्तात्रय जयंतीचे 49वे वर्ष आहे। आतापर्यंतच्या उत्सवाचा विचार केला तर 48 वर्षे कशी गेली की बऱ्याच कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं, पण उत्सव साजरा झाला नाही असं कधी घडलं नाही। त्यावेळेला सुद्धा उत्सव आपण आपल्या परीनं साजरा केला, पण 49व्या वर्षी असा अनुभव आला की उत्सवामध्ये बरेच अडथळे निर्माण झाले। आता हे कसं कसं पार पडेल अशा मनामध्ये शंका येत होत्या। एकंदर बाहेरचं वातावरण लक्षात घेता या गोष्टी पूर्ण होतील अशी अपेक्षा होतीच, पण आपल्या पाठीमागे शक्ती असून सुद्धा हे विचार आल्याशिवाय राहिले नाहीत। त्यात हेतू असा की आपण आपले उत्सव साजरे करू याबद्दल शंका नाही, पण उत्सवाला येणारी कुठलीही व्यक्ती कुठल्याही अडथळ्यात सापडू नये किंवा तिच्यावर कुठेही कारवाई होऊ नये। हे केवळ माझ्याकडे पाहून येणारे देवाच्या दर्शनासाठी उत्सुक झालेले लोक जे आहेत, देवा त्यांना कुठलीही इजा पोचवू नकोस, नाहीतर काय होईल, तुझ्याबरोबर माझ्या नावाचा बोभाटा होईल की आम्ही दत्त जयंतीला गेलो होतो आणि पोलिसांचा मार खाऊन आलो। एवढी तू माझ्यावर कृपा कर। काल रात्री 9 वाजेपर्यंत मी वाट पाहत होतो की कोणी मार खाल्लाय का, काही झालंय का, तर तसं काही अनुभवाला आलं नाही आणि कळलं पण नाही। ईश्वरी इच्छा
ही आपल्या ठिकाणी अतिशय बलवत्तर असावी. साधारणपणे रक्षण करणारे जे असतात यांचं एक लक्षण सांगितलं जातं की शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षा पाहण्याकडे याचा कल असतो आणि आपण आपला हट्ट सोडत नाही. असं ज्या वेळेला त्यांच्या लक्षात येईल त्यावेळेला ते कृपा करतात. गुरुचरित्रातलं उदाहरण सांगायचं ठरलं तर सायनदेव नावाच्या शिष्याला त्यांनी गावातून अग्नी आणायला सांगितला आणि जाताना फक्त एवढेच सांगितले की डाव्या आणि उजव्या हाताकडे पाहू नकोस. पाहू नको म्हटल्यावर त्याला इच्छा झाली आणि दोन्हीकडे त्यांनी पाहिलं. पहा म्हणून सांगितलं असतं तर पाहिलं नसतं. पहा कसं असतं ते. त्याला भले मोठे नाग दिसले आणि ते नाग पाहून तो दुसरीकडेच पळाला. कसा बसा संगमावर पोचला. दिलेली आज्ञा त्यांनी पाळली आणि आज्ञा देणाऱ्यांनी त्याला काय विचारलं, अरे तुझ्या रक्षणासाठी हे 2 नाग मी पाठवले होते. परीक्षा कसे पाहतात ते पहा. तेव्हा आपल्या लोकांकडे आपल्या विचारांची परिपूर्णता करताना आपला मुळात दृढभाव विश्वास असावा लागतो. ईश्वरी शक्तीचा अनुभव हा गुरूंच्या माध्यमातून येतो. कुठल्याही व्यक्तीला ईश्वरी अनुभव घ्यायचा असेल किंवा ईश्वरी शक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याला मध्यस्थ हे गुरु असावे लागतात. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना जो काही विशेष मान दिलेला आहे किंवा गुरुवाक्याची किंमत अतिशय मोठी मानलेली त्याचं मूळ कारण तेच आहे. ईश्वर तुमच्याविषयी कायमच तत्पर राहील. तो कायम कृपा करायला तयार असतो. पण काही वेळा प्रसंग असे येतात की त्या शिष्याचं चित्त कसं आहे हे पाहिलं जातं. हे जे गुरु आहेत ते ईश्वररूप मानलेले लोक आहेत. यांच्या अंतःकरणात कायमच शिष्यांची परीक्षा पाहणं आणि परीक्षेला उत्तीर्ण झाले की त्यांच्यावर कृपा करणं. तुम्ही शिष्य असू शकाल, भक्ती तुमची असू शकेल, नित्य दर्शनाला येण्याची इच्छाही असू शकेल, पण आपल्यामध्ये उणं काय पडतंय हे त्यांनी तपासून पाहावं. काही वेळेला माणसाला अज्ञानाने असं वाटायला लागतं की आपल्या इतकी भक्ती कोणी करीत नाही किंवा आमचं जे देवावर प्रेम आहे ह्या इतकं आणखीन प्रेम कोणाचं असू शकणार नाही. पण ह्या आपल्या कल्पना असतात. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.